महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन्स, वाटर प्यूरिफायर, आरओ प्लस यूवी, आटा चक्की, वाटर डिस्पेंसर्स, वाटर कूलर्स, मिनी रेफ्रिजरेटर्स, सभी अप्लायंसेस बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। इस वेकेशन पुराने कंप्यूटर कोर्सेज नहीं बल्कि नए एआई बेस्ड डिजिटल कोर्सेज से अपने बच्चों का फ्यूचर बनाएं। अपोलो बिट्स एकेडमी लाए हैं आपके लिए वेकेशन कोर्सेज जिसमें एआई टूल्स, कोडिंग लेसन्स, ग्राफिक डिजाइनिंग, डिजिटल मार्केटिंग, रील्स मास्टर क्लास एंड कई ऐसे 100% प्रैक्टिकल एंड इंटरैक्टिव कोर्सेज हैं। एक्सपर्ट फैकल्टीज एंड पर्सनल अटेंशन के साथ वी मेक श्योर आपका बच्चा एक एक टॉपिक प्रैक्टिकली सीखे और इम्प्लीमेंट करे। Admissions open for vacation courses at Apollo Bits Academy near Doli Nasta, Ulhasnagar 421003, 9763150150। क्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। उल्हासनगर शहर के कैंप 5 गणेश नगर इलाके में जून में भारी बारिश के कारण एक नाले पर बना पुल ढह गया था। घटना के 1 महीने बीत जाने के बाद भी प्रशासन ने पुल का पुनर्निर्माण नहीं कराया है। इससे आक्रोशित नागरिकों का गुस्सा फिर भड़क उठा है। राधा कृष्ण साठे ने एक बार फिर इसी जगह धरना देकर प्रशासन को आड़े हाथों लिया। इससे पहले भी उन्होंने अनोखे तरीके से धरना देकर ध्यान आकर्षित किया था। कल एक महिला की मौत के बाद पुल न होने के कारण नागरिकों को उसका शव ले जाने में काफ़ी परेशानी उठानी पड़ी। इस घटना से इलाके में आक्रोश की लहर दौड़ गई है। गणेश नगर में पुल ढहने के बाद प्रशासन ने तुरंत काम शुरू नहीं किया है। टेंडर प्रक्रिया कागजों में ही अटकी हुई है और इसका खामियाजा आम नागरिकों को भुगतना पड़ रहा है। या ठिकाणी आपण बघता मागेच आपण जागृती केली, अधिकारी जागे झाले। आपल्या बातमीमुळे आपल्याला मी धन्यवाद देतो की हे पूल पडला, एक महिला आणि एक बाई वाचली ह्या पुलावरून पडता पडता। नगरपालिकेचे अधिकारी आले आणि त्यांनी आमच्या डोळ्यावरचं पाणी पुसलं आणि बघा आता जसं म्हाताऱ्या माणसाला जाता येत नाही, मुलांना जाता येत नाही, महिलांना जाता येत नाही। काल अक्षरशः एक महिला तिथे एक्सपायर झाली आमच्या बाजूलाच, तर तिला असं गोदडीत धरून बाहेर रोडवर घेऊन जावं लागलं। हे जर पूल जर व्यवस्थित असतं तर त्याला इथून घेऊन नेता आला असता। ह्या पुलाची दुरावस्था आहे, हा महत्त्वाचा एक भाग। जी आयुक्ताची फक्त सही राहिलेली, आयुक्त मॅडमला सही करायला वेळ नाही ह्या फाईलवरती। याचं टेंडर कोटेशन त्यांनी बनवलंय, फक्त सहीसाठी राहिलं म्हणून हा पूल असाच आहे। लोक सफर करतात, याच्यात परत कोणी पण पडू शकतं, हा महत्त्वाचा आहे। दुसरा विषय असा आहे की शहरामध्ये असे खड्डे खोदून ठेवलेले आहेत की ज्याच्यामुळं महिलांना, लोकांना, ॲम्ब्युलन्स आणि रिक्षा काही पण असेल, वाहतूक जी आहे, शाळेतले मुलं असतील, म्हाताऱ्या महिला असतील, म्हातारे माणसं असतील, ह्या सगळ्यांना सफर करावं लागतं आणि सफर करून त्यांना चालता येत नाही, इजा होते। हे खड्डे आणि बुजले पाहिजे। ठेकेदार मस्त आपल्या आनंदात राहिले, त्यांना काही घेणं देणं नाही। ते ठेक्याला कोणी, त्या खड्ड्याला कोणी बघायला तयार नाही। एकाही ठेकेदाराला, अधिकाऱ्याचं काम आहे त्यांना सक्ती करणं, त्यांना नोटीस देणं, त्यांना सूचना देणं आणि त्यांच्याकडून ते खड्डे, रोड लवकर बुजून घेणं। अक्षरशः तुम्ही आता बघितलं असेल की त्या नळाचं जे पियाचं पाणी, आता आयुक्त मॅडम आता सगळीकडे मीटर लावतायत, नळाला मीटर लावतायत आणि पाणी असं घाण येत आहे की लोकांचं आरोग्य धोक्यात आहे। लोकांनी पुन्हा का ओरडायचंय, याच्यासाठी वारंवार आंदोलनं दिली, निवेदन केली, पण कुणाला जाग येत नाही। लोकांचे व्यापार बंद झाले, त्यांनी अक्षरशः दुकानं बंद केले। आज 3-3 महिने झालेत की लोकांचा व्यापार नाही, गिराईक नाही, माशा मारत बसत, माशा पण नाही। अशी भयान अवस्था आणि म्हणून हे अनोख्या पद्धतीने हे आंदोलन करावं लागलं की महापालिकेमध्ये सगळ्या महिला अधिकारी आहेत। ही गर्वाची गोष्ट आहे। बाबासाहेबांच्या संविधानामुळे समान अधिकार भेटलाय आणि त्यांना चांगला महिला पुढे आल्यात, पण पुढे येऊन जर महिला जरी येऊन सुद्धा असं असेल तर शोकांतिक आहे। मला ह्या वैदिनीचं मला रूप धारण करावं लागलं का की मी त्यांची एक माय म्हणून एक कुठंतरी एक प्रबोधन व्हावं, पुढे एक चांगला संदेश जावा। आयुक्त मॅडम आल्यात, आम्हाला गर्वाची गोष्ट आहे। महिला आयुक्त, अधिकारी आयुक्त, त्यांच्याकडे खूप आशा आहेत आमच्या, पण आमच्या निराशा व्हायला सारखी। ब्यूरो रिपोर्ट, उल्हासनगर, उल्हास विकास। विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।